15 डिसेंबर, गुरुवार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्रवणात जन्मजनितम विगुणम कीर्तनात व्रजेत. त्रिशतम जन्मार्जितम पापम नश्येत रेवावगाहनात. श्रवणाने जन्म मिळाल्यानंतरची पाप, कीर्तनाने त्यापेक्षा दुप्पट पाप आणि रेवेच्या दर्शनाने तिप्पट जन्मार्जित पाप नष्ट होतात असं म्हटलं जातं. आज सकाळी 8 वाजता सिनोरच्या गणेश मंदिर येथील आश्रमातून निघालो. संपूर्ण वाट नदीच्या तटावरून, त्यामुळे मैयाच्या साथीने प्रवास सुरू झाला. मैया म्हणजे पाणी, आपतत्व, पंचमहाभूतांपैकी एक, सतत पाण्याची साथ. या पाण्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. पाण्याचे अनेक गुण आहेत. त्याचा थेंब जिथे पडतो तेथे शक्य होईल तितकी पसरून जागा व्यापून टाकतो. आपलं अस्तित्व व्यापक असलं पाहिजे हे याच्याकडून शिकावं. पाणी म्हणजे प्राण. शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा आपण H2O म्हणतो, त्यामुळे प्राणवायू त्यात आहेच. धरित्रीला हिरवगार करण्याचा, फुलवण्याचा गुणधर्म पाण्यात आहे. तसेच आपण इतरांना फुलवावं हे आपण पाण्यापासून शिकलं पाहिजे. संपर्कात येणाऱ्याला शीतलता प्रदान करणे म्हणजे आपल्या अवतीभोवती शांतता प्रसारित करायला शिकलं पाहिजे. ही शांतताच शीतलता देते. पाणी प्रवाही आहे. आपल्या सोबत येईल त्याला आपल्याबरोबर पुढे नेणे, शुद्ध करणे, अशुद्ध असलेली गोष्ट स्वीकारून सुद्धा त्याला शुद्ध करणे, ह्या गोष्टी आपल्याला पाण्याकडून शिकता येतात. आपल्याला इतरांना सामावून घेणं, होता होईल तो दुर्गुणांना समजून घेऊन आपल्या सहवासाने त्यांना सद्गुण देणं, प्रत्येकाची तहान भागवण्याचं काम पाणी करतं. तसेच आपणही ज्याला जे जे हवे ते देण्याचा प्रयत्न करून निरनिराळ्या प्रकारची तहान भागवू शकतो. म्हणूनच दत्तानी पाण्याला गुरु मानले. मग आपण कोण पामर? आपण आपल्याला जे घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न रोजच्या पाण्याच्या दर्शनाने केलाच पाहिजे, नाहीतर परिक्रमा पूर्ण होणार नाही. असो, पाण्याची साथ सतत आहे, त्यामुळे त्याविषयी बोलावेसे वाटले. मैयाच्या साथीने तटावरून प्रवास करत करत कंजेठा येथे पोचलो. ते सौभाग्य सुंदरीचे मंदिर आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि भाग्य असे की आज सौभाग्य सुंदरी आणि अनसुया मातेचे दर्शन तसेच दत्ताचे दर्शन झाले. खरोखरीच केवढं मोठं भाग्य आहे. स्कंद पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे कर्दम ऋषी आणि देवहूतीची मुलगी ख्याती या दाम्पत्याला 9 मुली, त्यातली एक ख्याती, तिचे लग्न भृगु ऋषींशी झाले. एका ब्राह्मणाच्या वरदानामुळे ख्यातीचे नाव सौभाग्य सुंदरी झाले आणि तिचे मंदिर नर्मदा तटावर कंजेठा येथे आहे. कंजेठा येथे करंज ऋषींनी तप केले आणि करंजेश्वराची स्थापना झाली. इंद्राने शापातून मुक्ती मिळावी म्हणून येथे नागेश्वर मंदिराची स्थापना करून तप केले. तिन्ही स्थाने इथे एकत्र झाल्यामुळे त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. कंजेठाहून पुन्हा आम्ही नदी किनाऱ्यावरून अनसुया मंदिरात आलो. अनसुया मंदिरात येताना पुन्हा थोडा रस्ता चुकलो, पण तटावर एक माणूस भेटला. त्याने आम्हाला रस्ता दाखवला आणि अनसुया मंदिरात आलो. अत्री अनसुया यांनी येथे तप केलं होतं दत्त जन्मासाठी, आणि अत्री ऋषींच्या तपाने त्यांच्या भ्रूमध्यातून एक ज्योत निघाली आणि अनसुयाच्या पोटात त्याची स्थापना झाली आणि त्यातून दत्ताचा जन्म झाला, अशी आख्यायिका आहे. अनसुया मंदिर इतकं पवित्र आहे. हजारो वर्षापूर्वी केलेल्या तपस्येची ऊर्जा अजूनही येथे आहे आणि रात्री देवदेवता अनसुयाच्या दर्शनाला येतात असे मानले जाते. येथून पुढे मोलेथा या गावी जाताना वाटेत सावलीत बसावं म्हणून जागा बघत होतो, तेव्हा काठेवाडी लोकांचे तंबू टाकलेले होते. तेथे शिरलो. मैयाची किमया बघा. आयुष्यात असा कधीही विचार केला नव्हता की अशा तंबूत शिरून खाटल्यावर बसून चहा पिऊ आणि बाजरीची भाकरी आणि उंधियो सारखी सुंदर भाजी खाऊ. पण इतकी सुंदर भाजी भाकरी खाल्ली. भरपूर ताक प्यायलो, ते सुद्धा लोणी न काढता केलेले. खूप छान वाटले. ते दोघे नवरा बायको, त्यांची 4 मुले, सुना, नातवंडे, गाई, गुरे, उंट असा परिवार. स्वतः मैया आम्हाला वाढत होती. घाऱ्या डोळ्यांचा नातू आमच्या समोर बसून सगळं बघत होता. गाईची वासरं, म्हशीची रेडकं, आजूबाजूला लहान मुलं खेळावी तशी पळत होती. एका वेगळ्याच वातावरणात जेवण झालं आणि आम्ही तेथून निघालो. असं पाहिलं की वाटतं, हे विश्वची माझं घर
ही संकल्पना खूप खरी आहे आणि तिचा परिचय आम्हाला होतोय. थोडा वेळ रस्त्याने चाललो, पुन्हा कच्च्या रस्त्याला लागलो. शेतातून चाललो होतो. बराच वेळ शेतातून चाललो आणि आज पुन्हा एकदा वाट चुकलो. चुकणं बहुतेक आमच्या 5वीलाच पुजलेलं दिसतंय. चुकल्याशिवाय बरोबर तरी कसा मार्ग मिळणार नाही का? मैयाला सुद्धा चुका दाखवाव्याशा वाटतातच. चुकलो ते एकदम वाट जंगलातच गेली होती. बरेच पुढे आलो. नर्मदे हर, नर्मदे हर असा आवाज दिला आणि एक गवळी आला. तो म्हणाला, तुम्ही वाट चुकला आहात. मग तो आम्हाला वाट दाखवायला आला. दरीतून उतरून, पुन्हा डोंगर चढून, काट्यातून पुन्हा एकदा त्याने आम्हाला रस्त्यावर आणून सोडलं. मला एकदम असं वाटलं, शूळ पाणेश्वराचं जंगल आम्ही जे टाळायचा प्रयत्न केला, त्याची झलक मैयाने आम्हाला दाखवली. कदाचित तिला असाही धडा शिकवायचा असेल, की काही भोग भोगूनच संपवायचे असतात. कदाचित आजच्या जंगल फेरीतून ते पूर्ण झाले असावे. एकदाचे जंगल संपले आणि आम्ही रस्त्यावरून पुन्हा चढ चढून दर्यापुरा या गावी आलो. तेथे नरनारायणेश्वर मंदिर आहे. तेथे एका घराच्या सारवलेल्या ओट्यावरच बैठक मारली. त्या माऊलीने प्रसाद म्हणून गोड बुंदी खाऊ घातली, पाणी पाजले. तिथे 10-15 मिनिटं विश्रांती घेतली आणि तेथून पुढे बद्रिकाश्रमात आलो. आता संध्याकाळ झाली होती. खरं तर चांदोद 4 किलोमीटरच पुढे होते. पण येथेच थांबलो. नर्मदा मैयाची महानता वर्णन करण्यासाठी खरोखरच शब्दच नाहीत. अकामावा सकामो वा नर्मदायां शुभे जले स्नात्वा मुच्येत पापेभ्यो रुद्रलोकं स गच्छति. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.